जय शिवराय सर. जय शिवराय, जय शिवराय. बोला ना. तर तुम्ही सांगितल्याप्रमाणेच आज आपल्याला खूपच ढगाळ वातावरण पाहायला दिसलं आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांचे मला फोन सुद्धा आले, की सर तुम्ही जे मागील रेकॉर्डिंग दिली होती त्याचप्रमाणे आपल्याला राज्यातनी आणि महाराष्ट्राच्या बऱ्याच भागातनी आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळाले. नक्कीच, नक्कीच. आणि सर आता बरेचसे शेतकरी आपल्याला फोन करत आहे, की सरांपासून एक नवीन रेकॉर्डिंग घ्या म्हणजे आता आजपासून पुढची कंडिशन काय राहणार? तर त्याबद्दल सर शेतकऱ्यांना महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती द्यावी सर. नक्कीच. आता बघा जो काही धाक होता आभाळाचा तो आता कमी होणार आहे दुपारनंतर. म्हणजे हो. आजची जी काही 22 तारीख आहे. पश्चिम महाराष्ट्रापासून आभाळाची लेयर कमी-कमी होणार आहे. दिवसभर कुठल्याही प्रकारचा त्रास त्या शेतकऱ्यांना नाहीये. हां, हां, हां. आणि जसं तुम्हाला सांगितलं हे फक्त ढगाळलेलं वातावरण आहे आणि त्यातून पडला तर हलक्या शितोड्यांचा पाऊस राहील आणि एक दोन ठिकाणी फक्त अपवाद असे राहतील महाराष्ट्राच्या चारही विभागामध्ये, हो. की पेंडवणी पावसापर्यंत ते मजल मारेल. या हां, हां. पलीकडे कंडिशन नाही, गारपिटीचा धोका नाहीये हं. किंवा या व्यतिरिक्त कुठलं नुकसान होईल अशा पद्धतीचंही सिस्टम ते बनलेलं नाहीये. हो. हं. उलट काही ठिकाणी या कालपासून गारवा पण जाणवू लागलेला आहे. हं. आता पुढची कंडिशन जर आपल्याला पाहायची झाली तर बघा महाराष्ट्रामध्ये अशा गोष्टी घडत जातील, ज्या वारंवार तुम्हाला ढगाळलेले वातावरण तुम्ही म्हणसाल आम्हाला पूर्ण क्लिअर पाहिजे, तर पूर्ण क्लिअर सहसा नाहीच. हां, हां, हां. पण हे एकंदरीत चित्र अशाच प्रकारे आहे. उद्यापासून आणखीन याच्यामध्ये खूप मोठा बदल होणार आहे. हो. जेणेकरून मराठवाड्यामधलं जे काही सूर्यदर्शन आहे ते अजून प्रखर पाहायला मिळेल. हां. पण आजची जी काही सिस्टम आहे, जसं तुम्हाला मी मागे पण सांगितलंय, की गडचिरोली, चंद्रपूर अ, हे जे काही पूर्व विदर्भातले भाग आहेत, या भागामध्ये काही ठिकाणी पेंडवणी पावसाची नोंद होईलच. ते जे आपत सांगतोय आपण 2% 5% जे काय आहे, हो. या पद्धतीनं. कारण की त्या शेतकऱ्यांनी थोडंसं झाकून वगैरे ठेवायचं. काही कांदा असेल, काही तर कुठले पिकं असतील आजच्या दिवस. हो, नंतर बरोबर. तुम्हाला टेन्शन नाही. हां. हं. तर हे झालं आता 1-2 दिवसासाठी. हो. पण धुई-धुकं हे निरंतर चालणार आहे. हं. धुळीमध्ये जे काही पडसाद उमटतात तुमच्या झेंडूच्या फुलावरती असतील आणि कुठल्याही गोष्टीवरती असतील, त्यापासून तुम्ही थोडंसं सतर्कतेचा इशारा म्हणून काहीतरी आपलं एक बुरशीनाशक वगैरे गोष्टींचा वापर करून तिथे टाळण्याचा प्रयत्न करायचा आहे. बाकी एवढ्याच्या वर इश्यू नाहीये. बरोबर. तुमचे काही अजून प्रश्न असतील ते आपण घेऊयात. तर तुम्ही मागील रेकॉर्डिंगमध्ये सांगितलं होतं, की वावटूळ आपल्याला पाहायला दिसेल म्हणजे हवेचा जो वेग आहे, ते आपल्याला हं, हं. वाढलेला दिसेल आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे काल बऱ्याच भागातनी आपल्याला हवा चांगलीच पाहायला दिसलेली आहे. हं, हं. तर त्याच्या संदर्भात काय सांगणार? म्हणजे बऱ्याचशा शेतकऱ्यांचे जे गहू पीक आहे, तर ते हं. हवेमुळे आता खूप पडत आहे म्हणजे पाणी चालू आहे वगैरे, वगैरे. तर त्यांचे आपल्याला फोन येत होते, की हवेचा वेग कसा राहणार? आता कसं आहे, मी पण दोन अवस्थेमध्ये आहे. तुम्हाला पाणी बंद करायला सांगावं तर पुन्हा वातावरण खराब आहे. जसं हो. की 29-30 तारखेला आणि ही जी काही पिकं आहेत, ही आता पाण्याच्या अशा मोडवरती आहेत. जसं हरभरा असेल, गहू असेल, ज्वारीला तर जास्त टेन्शन नाही, पण ज्यांची वाढली त्यांना टेन्शन आहे पहिल्या पेरणीचं. हो. पण अशा शेतकऱ्यांना एक विनंती आहे, की तुम्ही दिनांक 26-27 नंतर पाणी द्यायचा प्रयत्न करू शकता. हं. तिथून पुढे वातावरण थोडंसं वाऱ्याचा जोर कमी आहे. पण पहिली गोष्ट आजची 22 तारीख आपण पहिले कंप्लीट करूया. हो. मित्रांनो, आता हे वातावरण ज्यावेळेस ढगाळलेलं असं जळगावमधनं कमी झालेलं आहे किंवा पश्चिम महाराष्ट्रातनं कमी झालेलं आहे, मराठवाड्यातलं कमी झालं आहे आणि ते पूर्व विदर्भाकडे सरकत आहे. बरोबर. 9-10 वाजेपर्यंत ते वाशिमच्याही खाली जाऊन वगैरे बघा थोडंफार पडेल. हो. पण लगेच संध्याकाळच्या वेळेला दिवस मावळता काय होणार आहे 2:30-3च्या पुढे ढग पुन्हा जळगावमध्ये, छत्रपती संभाजीनगरमध्ये, नाशिकमध्ये, अहिल्यानगरमध्ये, जालन्यामध्ये असं करत-करत ते ढग परत ॲक्टिव्ह होणार आहे. त्यामुळं वातावरण जरी दुपारनंतर किंवा दुपारच्या वेळेला क्लिअर होत असलं 10-12च्या नंतर, हो. तर हे जितक्या लवकर क्लिअर होईल, तितक्या लवकर दुपारनंतरचा आभाळ परत येणार आहे. हं, हं, हं. ह्या गोष्टी मेन आहेत, ह्या लक्षात ठेवा. हो. आणि आपण असं समजू नये, की आता आजच्या 22 तारखेला ज्यावेळेस 12-1 वाजता वातावरण क्लिअर झालं, लगेच ते जसा वेळ आहे, जसं पश्चिम महाराष्ट्राला वेळ मिळालाय 10ला क्लिअर होण्याचा, तसाच तो वेळ संध्याकाळच्या वेळेला दिवस मावळता पण 3 वाजतापासून सुरुवात करेल ढगाळलेल्या वातावरणाला. गेलेली लेयर नाही ही, परत ॲक्टिव्ह होणारच आहे. बरोबर. आजचे दिवस सतर्क राहा. आणि विषय तुमचा पुढच्या अंदाजाचा, की 29-30 तारखेला सुद्धा वातावरण ढगाळलेलं आहे. फेब्रुवारी महिन्यात सुद्धा ही सिस्टम आहे. हो. आणि यंदा WDचं सत्र जास्त आहे, ज्यामुळे पुढचा पावसाळा जो आहे तो 10% कमी आहे. भलेही दुष्काळ नाही, पण 10% 20% कमी आहे. तर या WDच्या वातावरणाचा जोर असा सांगतोय, की सरासरी इतका पाऊस कमी होतोय. पण गेल्या वर्षी जे 2025ची आपण सरासरी पाहिली, ती तिने खूप वर्षाचा रेकॉर्ड तोडलाय. काही-काही भागांमध्ये तर असं कधीच पाहण्यात नाही आलंय, अशा गोष्टी पाहण्यात आल्या. तो रेकॉर्ड सुद्धा बनलेला नव्हता कुठल्या मागच्या 50 वर्षात सुद्धा. तो रेकॉर्ड तुटलेला आहे. तितका तर पाऊस नाहीये, पण 2024 सारखा पावसाळा यंदाचाही आहे. आणि त्यामुळे हे जे काही घडतंय WDचं याच्याकडे पाहून किंवा दुष्काळाचे मेसेज पाहून हापकले जाऊ नका, घाबरले जाऊ नका. सिस्टम असं कुठलंच नाहीये, की जे पुणे 1972ची पुनरावृत्ती करेल. 1972ला सुपर अल होता. मग आता यांनी सांगायचं आहे प्रत्येकाने, की अल आहे तर मग सुपर आहे का? बरोबर. ठीक आहे.
हं. सुपर नाही म्हणल्यावर मग टेन्शन काय आहे? 2023ला सुद्धा अल निनो होता. तो चांगल्या तीव्रतेचा होता. पण त्याही साली बऱ्याच ठिकाणी पाणी, पिकं वगैरे बरे होते. आपल्या कामापुरते पिकं आले होते. हो, पण ह्यावर्षी 1972ची पुनरावृत्ती मग सुपर अल निनो आहे का याचं बाकी तर कोणी करतच नाही. मग बरोबर. घाबरण्याचा प्लॅनिंग का आहे? किंवा आपले व्ह्यूज मिळवावे का असं काही आहे का? तर हे देखील चुकीचं आहे. तर काळजी करू नका. तोडकर हवामान प्रयोगशाळेअंतर्गत तुम्हाला जे काही भरोसे आहेत ते आतापर्यंत दिलेले आहेत आणि सचिन ठाकरेच्या सुद्धा आपण प्रत्येक रेकॉर्डिंगला, प्रत्येक प्रश्नाला उत्तर दिले आहेत. तुमचं एक काम आहे फक्त या माणसाला तुम्ही कमेंट करायच्यात, की आमच्या भागाची परिस्थिती काय आहे? आमच्या परिसरातला वातावरणाचा दाब कसा आहे? किंवा खराब किती आहे? त्याचं उत्तर अवश्य तुम्हाला या सचिन ठाकरे 2.0 जे काही चॅनल आहे त्यांचे तिथे मिळत जातील आणि आपल्या प्रयोगशाळेचं एक ॲप्लिकेशन सुद्धा आहे. त्या ॲप्लिकेशनला लाईव्ह असतो. त्या लाईव्हला देखील कमेंट करायच्या. ते डाउनलोड घ्यायचंय. सचिन ठाकरे सर तुम्हाला अजून काही विचारायचं शेतकऱ्यांचे काही कमेंट असतील, ते आपण आवर्जून घेऊयात. ते पण देखील बोला. एक सर मुख्य प्रश्न होता शेतकऱ्यांचा, की गारपिटीचा धाक वगैरे आहे का काही? कारण की आता कसं बरेचसे पिकं शेतकऱ्यांच्या शेतामध्ये म्हणजे तूर पीक आहे, गहू पीक आहे, तर त्यांच्या मनामध्ये एक धाक तयार झालेला आहे, की गारपीट राहणार का मग यापुढील 8-10 दिवसामध्ये? हे पहा 98% शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा धाक नाहीये आणि 1-2% जागांमध्ये झाल्या जर एखाद्या ठिकाणी पेंडवणी पावसासोबत त्या उगा बारीक हरभऱ्यासारख्या पडतील, पण त्या दिसणार पण नाही. रात्रीच्या वेळेचा वेळ असेल आणि नुकसान तितकं होणार नाहीये. हे हं. बघा तुमच्या त्या पावसामुळं पेक्षा ही धुळीमुळं जास्त नुकसान होते. हे गोष्टी लक्षात घ्या आणि ह्या गोष्टीचं नियोजन करा. गारपिटीचं टेन्शन तुम्ही जानेवारी महिन्यात सोडून द्या. बरोबर सर. आणि त्याचबरोबर सर एक आपला अजून एक मुख्य प्रश्न आहे, तो म्हणजे थंडी. आता थंडी कशी राहणार? कारण की आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला दिसत आणि थंडी कमी झालेली आपल्याला थोडक्यात जाणवत आहे. तर थंडी कशी राहणार सर? नक्कीच. आपण वारंवार या थंडी संदर्भात देखील अपडेट दिले आहेत, की डिसेंबरला जी कडाक्याची थंडी राहिली, ती जानेवारीमध्ये नाही, ती कमकुवत होणार आहे आणि ती पाहायला मिळते. पण थंडी 100% गेली नाही. थंडी अजूनही 1.25 महिना कायम आहे. जसं-जसा वातावरणाचा ढगाळलेलापणा कमी होईल, तसं-तसं थंडी ॲक्टिव्ह होईल आणि डब्ल्यूच्या वातावरणामुळे थंडी आजही कालपासून थोडी बोचरी जाणवती आहे हो. आणि परत 2 दिवसात आणखीन थंडी वाढेल. परत 29ला थंडी कमी होईल कारण की त्याही वेळेस 28-29ला ढगाळलेलं आहे. परत ढगाळलेलं वातावरण कमी झालं, की परत थंडी वाढेल. असं ते सत्र चालू राहणार आहे. याकडे जास्त लक्ष देऊ नका. वातावरण हे पूर्णपणे आता आपल्याला अंदाज समजायला लागलेत. आपल्याला अंदाज कळलं, की त्या दिवशी ढगाळ येतात म्हणून आपण जास्त त्याचं प्रेशर घेतोय. आधी पहिले शेतकरी टेन्शनमध्ये. तुम्ही एवढं बरोबर. प्रेशर घेत जाऊ नका. हे वातावरण बनत असतं. हे काही वर्ष नवीन नाहीये. वारंवार उन्हाळ्यामध्ये सुद्धा वातावरण खराब होणं, हिवाळ्यात वातावरण खराब होणं किंवा WD सारख्या वातावरणाचा परिणाम महाराष्ट्रावरती होणं, ह्या गोष्टी साहजिकच आहेत. याचा अर्थ असा नाहीये, की लगेच संपूर्ण महाराष्ट्राला टेन्शनच आहे. तुमच्याकडे वरती जे काही पिकांचं कर्जाचं टेन्शन आहे, त्यावरती ह्या टेन्शनची भर नको. म्हणून मी हे तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय, की बदललेल्या वातावरणाचा कधीही टेन्शन घेऊ नका आणि तुम्हाला नाहीच गोष्टीचं टेन्शन वाटत असलं, तर आपले जे काही सचिन ठाकरेवरती चॅनलवरती जे काही आपले रेकॉर्डिंग असतात, त्या पूर्णपणे लक्षपूर्वक शेवटपर्यंत ऐकत चालत जा. बरोबर सर. आणि हं. सर हे जे 29 तारखेनंतर पुन्हा ढगाळ वातावरण आहे, तर मग त्याच्यामध्ये पाऊस पाहायला दिसेल का आपल्याला? नक्कीच. 29 तारखेला पाऊस पाहायला म्हणजे जे काही आता बघा, या पावसाला जर 4 शितोड्याला किंवा एखाद्या गावाला पेंडवणी किंवा एखाद्या ठिकाणी जास्त पाऊस झाला, हो. 99% भागाला झालाच नाही. त्याला बरोबर. पाऊस म्हणतात नाही. तो एक अपवाद म्हणता येतो, की बाबा एखाद्या ठिकाणी होणं साहजिकच आहे. पाऊस कितीही ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये 10-20 गावांना, 20-25 गावांना किंवा एखाद्या तालुक्याला बऱ्याच ठिकाणी त्याला पाऊस म्हणता येते. पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 20-25 गावांना पाऊस पडण्याला पाऊस म्हणतात नाही. तो कारण की ते निसर्गाचं चक्रच आहे. कुठे ना कुठेतरी वातावरण पडत असताना होत बी असतं. बरोबर. याचा अर्थ आम्ही सांगितला पाऊस आणि तो आला असा काही नाही. बरोबर आहे. पावसाची तीव्रता तुमचं नुकसान करेल असं जानेवारी महिन्यात षडयंत्र नाही. हं, हं. मी आता फेब्रुवारीमध्ये अशा गोष्टी आहेत त्याबद्दल रेकॉर्डिंग दिली आणि पुढच्या रेकॉर्डिंगमध्ये तुम्हाला ह्या गोष्टी अजूनही समजून सांगण्याचा प्रयत्न करेन. बरोबर सर. आणि सर एक आखरी प्रश्न होता माझा, की म्हणजे हा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, की सर तुम्ही यापूर्वी जे काही माहिती आहे म्हणजे पुढचे जे महिने आहे म्हणजे मार्च, एप्रिल तर त्याची तुम्ही माहिती दिलेली आहे. परंतु एकदा परत तुम्ही फेब्रुवारीची माहिती म्हणजे फेब्रुवारीमध्ये कशी परिस्थिती आपल्याला राहणार हे आपण पुढील रेकॉर्डिंगमध्ये एक रिपोर्ट काढून एक नक्कीच अंदाज द्या सर. असं शेतकऱ्यांचं नक्कीच. म्हणणं होतं. त्या संदर्भात नक्की अंदाज येईल. फक्त आता थोडक्यामध्ये त्याबद्दल बोलतोय. हे पहा जेवढा जानेवारी खराब वातावरणाचा गेलाय, पाऊस मात्र तुरळक ठिकाणी पडलेला आहे. याच्यामध्ये परत दुप्पट वाढ होणार आहे. ज्या तुरळक ठिकाणचे समावेश झालाय महाराष्ट्रामध्ये त्याचा थोडासा आणखीन वाढ होणार आहे. फेब्रुवारीमध्ये तुम्हाला 25 तारखेच्या रिपोर्टमध्ये सगळ्या गोष्टी सचिन ठाकरे 2.0 वरती समजेल. जे तुम्ही आता हे चॅनल ऐकताय, हो. तिथे तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला तिथे नक्की माहिती मिळणार आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे, की फेब्रुवारी नंतर जो काही मार्च आणि एप्रिलचा आपण आढावा अवकाळी संदर्भात दिलेला आहे. आता तो तुम्हाला सांगितलंय त्याच्यामध्ये, की वातावरण अवकाळीचं आहे. तिथे गारपीट किंवा वादळी वारे असा पाऊस होणार आहे. पण तुम्ही हे लक्षात घेऊ नका. मला सगळ्यात कीव येते कांदा उत्पादक शेतकऱ्यांची. भले नव्हतं कधी कांदा केलाय आणि एवढा खर्च करून जर तसं होणार असेल तर आता काय करायचंय? हे बघा ह्या गोष्टी होणार आहेत, पण सगळीकडे होणार नाहीत ना. हा माझा बरोबर. तुम्हाला शब्द आहे. बरोबर ज्या सर. गोष्टी समजा उदाहरणार्थ
10%, 20% भागवणार आहे. 80% शेतकऱ्यांना त्याचा त्रास नाही. भलेही तुम्हाला त्याचं गाव माहीत नाही, की ह्या गावातच होईल वगैरे, वगैरे. पण तोपर्यंत मेहनत करा. जे वाचतील त्यांचं चांगल्या पद्धतीनं इथे मार्जिन मिळणार आहे यावर्षी. आणि सगळ्यात महत्त्वाच्या ह्या गोष्टी आहेत, की पहिली गोष्ट तुम्ही टेन्शन काढा. जे व्हायचं ते होऊ द्या. पण ती बरोबर. टक्केवारीनुसार मी तुम्हाला एवढं सांगतो, दिलासा देतो ह्या रेकॉर्डिंगमध्ये, की हे 20% वरती जाणार नाहीये. जे 2023 मध्ये भलेही महाराष्ट्राच्या जवळपास 30-40% भागांना त्यांनी झोडपून काढलं होतं, तितकी ती टक्केवारी नाही. थोडा 10-5% पुन्हा जरी वाढलं, तरी कुठे वाढणार आहे याचा देखील 25 तारखेला तुम्हाला आढावा याच चॅनलवरती देण्याचा प्रयत्न करणार आहे. बरोबर सर. आणि धन्यवाद सर. तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्त्वपूर्ण आणि खूपच छान माहिती दिली आहे. तर धन्यवाद सर. नक्कीच धन्यवाद.